वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, अशी ही मर्द मराठ्यांची जात. तर जय शंभूराजे मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपल्या वाईतून निघणार आहे मुकपद यात्रा. आणि मुकपद यात्रा म्हणजे आपले धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचीच न निघालेली अंत्ययात्रा, हीच आज आपल्या वाईतून निघणार आहे. तर ज्यांना कोणाला ही अंत्ययात्रा माहिती नाही काय असते ते, त्यांच्यासाठी हा ब्लॉग आपण बनवत आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सगळे समरांत ठार हिंदू फुले हरित रक्षणाला अनाला डग्याला, हरित रक्षणाला हनाला नग्याला, हरित रक्षणाला अनाला डग्याला, हरित रक्षणाला हनाला नग्याला. 14 मे 1657 रोजी पुरंदर या किल्ल्यावर झाला होता व त्यांचा मृत्यू 16 मार्च 1689 रोजी उडू बुद्रुक तुळापूर येथे झाला होता. त्यांचा जीवलग मित्र कवितोष होते. त्याच्या बहिणीचं नाव राणप्पा होते. जय शंभूराजे मित्रांनो. तर आज आपल्या वाईतून मुकपद यात्रा निघणार आहे. मुकपद यात्रा म्हणजे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची न निघालेली अंत्ययात्रा पूर्ण होत आहे. मित्रांनो, आपण हे का करायचे? कारण आपल्या हिंदू धर्मासाठी महाराजांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव आपल्या प्रत्येकाच्या हृदयात असली पाहिजे. आणि आपणच का करायची? कारण येणाऱ्या पिढीला समजलं पाहिजे की आपल्या महाराज कोण होते आणि त्यांनी आपल्यासाठी काय काय केले. त्यामुळे आपण सर्वजण दरवर्षी करत आलोय आणि इथून पुढे करूया. आणि आजची मुकपद यात्रा शेवटपर्यंत पार पाडा. आज ज्येष्ठ धारकरी आमचे मार्गदर्शक श्री सुनील बापू लाड यांचे व्याख्यान आहे. तर सर्वांनी ते ऐकावे आणि आता इथून पुढे मुकपद यात्रेस सामील व्हावे. मित्रांनो, सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई समिती यांना खूप सहकार्य केले. चला लवकर. आज वाई तालुक्याच्या वतीनं हा आपला आद्य कर्तव्य म्हणून आपण हा कार्यक्रम करत आहोत. बंधूंनो, आज मृत्युंजय अमावस्या, नुसती फाल्गुन अमावस्या नाही, अमावस्या दर महिन्याची येते. परंतु या अमावस्येला एक वेगळा अर्थ आहे, वेगळा आशय आहे. कारण दिलेर खान मुद्दामून संभाजी महाराजांना चिडवण्यासाठी म्हणाला कि शंभूराजे, आप तो इतने छोटे हो, अभी हमने आपको भेंट किया हुआ हाथी इतना बड़ा है, आप अपने आबा साहब के पास कैसे लेके जाओगे. संभाजी राजांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. ते म्हणाले, खान साहब, सवाल तो बहुत भारी पूछा आपने, लेकिन खान साहब, हाथी कितना भी बड़ा क्यों न हो, है तो आखिर जानवर ही. अगर उसके पाँव में आप सकल तट बांध दो तो जहां चाहे उसे बंधक बना सकते हैं, या उसके ऊपर आप अंकुश लेके बैठ जाओ तो उसको सूचना दे दिया वैसा हो जहां भी ले जा सकते हैं. उसमें कोनो बड़ो बात नहीं है खान साहब. एक मुस्कारा तर बसली होती त्याच्यात, पर गप्प बसाव को नहीं. संभाजीराजे दुसरं म्हणाले, खान साहब, अभी हमने आपके एक सवाल का जवाब दे दिया, अब आप हमारे सवाल का एक जवाब दीजिए. हमारे आबा साहब ने पुरंदर की तह में आपको भेंट किए हुए 23 किले और 4 लक्ष उत्पन्न वाला जो जमीन है वो आपके बादशाह के पास आगरा तक कैसे लेके जाओगे.
तुम्हाला कळलं नाही वाटतं बहुतेक. यालाच म्हणतात संबुद्धी बुद्धी. संभाजीराजांनी जे 23 किल्ले आणि 4 लक्ष होणांचा प्रदेश, तो काही मोहेवर होता का? आग्र्याला घेऊन जाऊ शकत होता का? ही संभाजी महाराजांची बुद्धिमत्ता आहे. त्या दिलेर खानाच्या दुसऱ्या मुस्कडात बसली त्यावेळी. हे संभाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे. 9व्या वर्षी ते गेलेत आपल्या पिताश्रींबरोबर. कुठे? प्रत्यक्ष क्रूर असणाऱ्या, हिंदूंचा अतिशय द्वेष करणाऱ्या, अत्यंत धर्मांध अशा औरंगजेबाच्या दरबारात गेली, की जो सत्तेवर येतानाच आपल्या बापाला आणि आपल्या 4 भावांना संपून आलेला होता. अशा औरंगजेबाच्या दरबारात गेले. खाजगीचा दरबार सुरू होता आणि शिवाजी महाराजांना अतिशय दूर उभा केलं होतं. आता हे करताना का केलं होतं? कारण त्या औरंगजेबाच्या पोटात भीती होती. औरंगजेबाच्या पोटात भीती होती का? हे अफजल खानाला भेटायला गेले. 2 वाजता आत गेले. 2 वाजून 2 मिनिटांनी शॅमिनेच्या बाहेर पडले. त्यावेळी काय झालं? काय झालं? शिवप्रताप घडून गेला. देवद्वेष्टा अफजल खान केवळ 2 मिनिटात संपला. माझा 50वा वाढदिवस चालू आहे. चुकून मला जन्मदिन मुबारक म्हणून मिठी मारली तर पुढे शुक्रिया म्हणाले मी राहिलो तर बरं. म्हणून त्यानं दूर उभा केलं होतं. ताट उभं राहायचं नाही, मान खाली घालून उभं राहायचं, पाछाला पाठ दाखवायचे नाही, उच्च स्वरात बोलायचं नाही, बोलताना देखील तोंडावरती हात ठेवून बोलायचं, कारण बादशाच्या अंगावर थुंकी जाईल. असं या दरबारचं वैशिष्ट्य. त्या दरबारामध्ये शिवाजी महाराज सिंहासारखे कडाडले. रामसिंग हे कौन खडा आहे हमारे सामने? विचार करा, 9 वर्षाचं लेकरू आहे आणि ते ऐकते. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात अशी ही मर्द मराठ्यांची जात. हे कुणाला शक्य आहे? त्यांचं चित्र तुम्ही पाहिलं एरवी. त्यांनी वाघ 3 वेळा, विनाशस्त्र वाघासवे झुंजणारा, मुखातील जीवा बळे तोडणारा, अलंकार ज्याचे करी खडग भाला, मराठा म्हणावे अशा वाघराला. किमान 4 लढाईमध्ये शिवाजी महाराजांना हार पत्करावी लागली होती. 2 पावलं माघार घ्यावी लागली होती. प्रसंगी तह करावा लागला होता. पण बर, शिवाजी महाराज राजकारण धुरंधर आहेत. एका वेळी एकच शत्रू अंगावरती घ्यायचे. पण शंभूराजांचं दुर्दैव की शिवाजी महाराज गेले म्हटल्याबरोबर 7 लक्ष सेना घेऊन खासा औरंगजेब दिल्लीहून निघाला. 7 लक्ष सेना. त्याचबरोबर पोर्तुगीज, डच सर्व बाजूंनी संभाजी महाराजांवर आक्रमण करण्यात आले. तरी पण संभाजी महाराज मागे हटले नाहीत. सगळ्यांचा सामना केला व यामुळे औरंगजेब वैतागला व आपल्या डोक्यावरची टोपी खाली काढून ठेवली आणि म्हणाला, संभाजी महाराजांना पकडून आणल्याशिवाय मी माझी पगडी घालणार नाही. शेवटी संभाजी महाराजांना धोक्याने संगमेश्वर येथे पकडले गेले. पकडल्यानंतर संभाजी महाराजांना औरंगजेब काय म्हणाला ते ऐका. आखिर मैं उत्तर में जाऊंगा लेकिन तू इस्लाम कबूल कर. कारण संभाजी सारखा एक ही पोरगा त्याच्या पोटी जन्माला आलेला कसाही. देश धर्म पर मिटने वाला, आपल्या धर्माला आपल्या कौलाला मिटवणारा नाही, देश धर्म पर मिटने वाला, त्यांच्यासाठी सुद्धा ते प्राणार्पण करणारा ते शंभूराचे आणि संभाजाचे थुंकतायत त्याच्या तोंडावरती. हॅट म्हणतात. असं शक्यच नाही. त्यावेळी लक्षात आलं, त्यावेळी औरंगजेबाकडे उच्चारलेले ते शब्द बघून ते संभाजीराजांचे डोळे आग उकू लागले. वीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की जय. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपण इतिहास वाचून गावागावात जाऊन बैठका घेऊन श्री शिवप्रतिष्ठान हे प्रत्येकाच्या घरात नेण्याचं काम हे तुमचं आमचं आहे आणि आपण त्याच्यापासूनच चुकतो. हे दुर्दैव आहे. गेले 17 ते 18 वर्ष आपण श्री शिवप्रतिष्ठानचं काम अख्खा महिनाभर अख्ख्या वाई शहरातल्या वाई तालुक्यातल्या प्रत्येक गल्लीबोळात आपलं श्रद्धांजलीचा कार्यक्रम असतो, बरोबर. पण ते होत असताना 17 वर्षे आपल्याच हिंदूतल्या महिलांनी की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं बलिदान मास चालू असताना आपल्या इथं एक नर्तकीचा अतिशय उत्कृष्ट नाच गाण्याचा कार्यक्रम महिला दिनानिमित्त ठेवला होता.
हे दुर्दैव तुमचं आमचं. त्या कुठल्या बाहेरच्या महिला नव्हत्या, त्या हिंदूच होत्या. फक्त एक ननी आपल्यातून जाणं हे दुर्दैव आहे. जर ननी तिथं असत्या तर 100% तो कार्यक्रम आपण हाणून पाडला असता. व्याख्यान झाल्यानंतर प्रेरणावंत झाले आणि मुकपदयात्रा संपन्न झाली. जय शंभूराजे. जय शंभूराजे.